वेलकम टू इंग्लिश गुरुजी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या इंग्रजी विषयाचा अँड्रोकल्स अँड द लॉयन हा घटक वाचणार आहोत आणि समजून घेणार आहोत. पाठ झाल्यानंतर आपण त्यावरील काही प्रश्नसुद्धा घेणार आहोत. तर चला मग पाठ समजून घेऊयात. लॉंग ॲगो म्हणजे खूप खूप वर्षांपूर्वी. देअर लिव्ड म्हणजे राहत होता. कोण राहत होता? अ काइंड एक दयाळू. जेंटल म्हणजे सभ्य. अँड म्हणजे आणि. कर्टेयस म्हणजे शांत स्वभावाचा, कुणालाही मोठ्या आवाजात न बोलणारा माणूस. मॅन म्हणजे माणूस. कॉल्ड अँड्रोकल्स काय नाव होतं त्याचं? अँड्रोकल्स. बट म्हणजे पण. ही म्हणजे तो. हॅड म्हणजे होतं. काय होतं? अ व्हेरी म्हणजे खूप. क्रुएल मास्टर म्हणजे या ठिकाणी अर्थ आहे मालक, आणि क्रुएल म्हणजे दुष्ट, खूप दुष्ट मालक होता. इन दोज डेज त्या दिवसांमध्ये. किंग्स म्हणजे राजा. नोबेल्स म्हणजे श्रीमंत लोक. अँड ऑदर वेल्दी मेन म्हणजे आणखी वेगळे श्रीमंत लोक. यूज म्हणजे वापर करायचे. कशाचा? पुअर पीपल गरीब लोकांचा. ॲज देअर म्हणजे त्यांचे. स्लेव्स म्हणजे गुलाम. श्रीमंत लोक राजे, त्यानंतर त्यांचे जे मनसबदार होते किंवा वतनदार, आणि वेल्दी म्हणजे श्रीमंत लोक हे गुलाम ठेवायचे त्यांच्या घरी काम करण्यासाठी. अँड्रोकल्स वॉज अ स्लेव. ज्या अँड्रोकल्सबद्दल आपण हा पाठ बघत आहोत, हा अँड्रोकल्ससुद्धा एक गुलाम होता. द स्लेव्स म्हणजे गुलाम वेअर फोर्स्ड टू वर्क फॉर देअर मास्टर्स. गुलामांना त्यांच्या मालकांसाठी काम करण्यासाठी भाग पाडलं जायचं. फोर्स म्हणजे भाग पाडणे. दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर्स टोल्ड देम. दे म्हणजे ते. हॅड म्हणजे करावं लागायचं. हॅड टू. डू म्हणजे करणे. व्हॉट म्हणजे काय करावं लागायचं? देअर मास्टर्स टोल्ड देम म्हणजे त्यांचे मालक जे सांगतील ते त्यांना करावं लागायचं. दे हॅड नो फ्रीडम. दे म्हणजे ते हॅड नो म्हणजे नाही. काय नव्हतं त्यांना? फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य. जसं की आपल्याला आहे राहण्याचं, जगण्याचं, काम करण्याचं, असं स्वातंत्र्य त्यांना नव्हतं. नो राईट्स त्यांना अधिकार नव्हते. राईट्स म्हणजे अधिकार. इव्हन व्हेन दे वेअर अनहॅपी विथ देअर मास्टर. इव्हन म्हणजे परंतु किंवा जेव्हा ते त्यांच्या मालकासोबत अनहॅपी म्हणजे दुःखी असायचे. दे कुड नॉट लिव्ह हिम. दे कुड नॉट म्हणजे शकत नव्हते. कुड नॉट म्हणजे न शकणे. काय शकत नव्हते? लिव्ह म्हणजे सोडू शकत नव्हते. कोणाला? मालकाला. दे वेअर म्हणजे ते होते. काय होते? बाउंड बाय लॉ म्हणजे कायद्याने बांधलेले होते. कशासाठी? टू ओबे म्हणजे पाळणे, आज्ञा पाळणे. ओबे म्हणजे आज्ञा पाळणे. कोणाची? टू ओबे देअर मास्टर. हावेवर विक्ट ही माईट बी. हावेवर म्हणजे कितीही. विक्ट म्हणजे वाईट किंवा त्रासदायक असले म्हणजे ही म्हणजे मालक. माईट बी म्हणजे शकत होते. कितीही वाईट असू शकले तरीसुद्धा त्यांना मालकाला सोडता येत नव्हतं. अँड्रोकल्स डिड नॉट लाईक हिज हर्टलेस. अँड्रोकल्स डिड नॉट लाईक म्हणजे त्याला आवडत नव्हतं. कोण? हिज हर्टलेस म्हणजे त्याचा. हर्टलेस म्हणजे हृदय नसणारा. विक्ट मास्टर. विक्ट म्हणजे दुष्ट, खराब मालक त्याला आवडत नव्हता. हिज मास्टर स्टार्व्ड म्हणजे त्यांचा मालक त्यांना स्टार्व्ड म्हणजे उपाशी ठेवायचा. हिज स्लेव्स गुलामांना. अँड ऑफन म्हणजे नेहमी. व्हिप्ड देम त्यांना थकेपर्यंत काम करायला भाग पाडायचा. अँड्रोकल्स फील म्हणजे वाटणे. तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल काय फील होते? फेल्ट म्हणजे वाटत होतं, भूतकाळ. फेल्ट दॅट इव्हन डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग
सच अ मास्टर. अँड्रोकल्सला वाटायचं इव्हन डेथ म्हणजे मृत्यू. बघा, डेथ म्हणजे मृत्यू. वॉज बेटर म्हणजे चांगलं. मृत्यूसुद्धा चांगली होती. कशापेक्षा? दॅन, त्यापेक्षा. कशापेक्षा? सर्विंग म्हणजे सेवा करण्यापेक्षा. कोणाची? सच अ मास्टर. सच म्हणजे अशा मालकाची सेवा करण्यापेक्षा मृत्यू त्याला चांगला वाटायचा. ही केप्ट लुकिंग. ही कीप म्हणजे सतत. केप्ट म्हणजे ठेवत होता. काय ठेवत होता? लुकिंग म्हणजे पाहत. आउट फॉर अ गुड अपॉर्च्युनिटी. तो एका गुड म्हणजे चांगली, अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी. तो एका संधीची वाट पाहत होता. ॲट द फर्स्ट चान्स. फर्स्ट म्हणजे प्रथम, चान्स म्हणजे पुन्हा संधी. अपॉर्च्युनिटी आणि चान्स हे समानार्थी शब्द आहे. ही गॉट त्याला मिळाली. ही एस्केप्ड. ही म्हणजे तो. एस्केप्ड म्हणजे पळाला. फ्रॉम दी क्लचेस ऑफ हिज क्रुएल मास्टर. कुठून? फ्रॉम म्हणजे च्यापासून. कोणापासून पळाला? क्लचेस म्हणजे टाईट होल्ड. क्लचेस म्हणजे टाईट. मालकाच्या काय म्हणता येईल त्याला? मालकाच्या ताब्यातून तो सुटून निघून गेला. नाव ऑल्दो अँड्रोकल्स हॅड दज रन अवे. जरी ऑल्दो म्हणजे जर तर, ऑल्दो म्हणजे जरीही तो पळाला असेल तरी, ही वॉज नॉट, तो नव्हता. काय नव्हता? अ कॉवर्ड म्हणजे घाबरून पळणारा, पळपुटे ज्याला आपण म्हणतो, तो कॉवर्ड नव्हता. ही टूक. ही म्हणजे तो किंवा त्याने. टूक म्हणजे घेतलं. काय घेतलं? शेल्टर म्हणजे आसरा. कुठं? इन अ फॉरेस्ट. त्याने एका जंगलामध्ये, फॉरेस्ट म्हणजे जंगलामध्ये आसरा घेतला. ही वॉज नॉट अफ्रेड म्हणजे घाबरणे. ही वॉज नॉट, तो घाबरलेला नव्हता. कोणाला? ऑफ द वाईल्ड बीस्ट म्हणजे काय म्हणता येईल? राक्षस किंवा मोठे प्राणी, जंगली प्राणी मोठे जे होते त्यांना तो घाबरत नव्हता. दॅट रोम्ड इन द फॉरेस्ट. जे जंगलामध्ये इकडे तिकडे भटकायचे त्यांना तो घाबरत नव्हता. ही डिड नॉट माइंड म्हणजे त्याला काही वाटत नव्हतं. दॅट ही हॅड नो रूफ म्हणजे छत. त्याच्या डोक्यावर छत नव्हतं याचं त्याला काही. ओव्हर हिज हेड. ओव्हर म्हणजे वर. कशावर? हिज हेड. त्याच्या डोक्यावर रूफ म्हणजे छत नव्हतं याचं त्याला काही दुःख वाटत नव्हतं. ही वॉज हॅपी. तो आनंदी होता. दॅट ही वॉज फ्री. तो मुक्त. ॲज अ बर्ड. एका पक्षासारखा मुक्त. कशासाठी? टू गो म्हणजे जाण्यासाठी. फेर एव्हर म्हणजे इच्छा असेल तेथे, कुठेही. ही विश्ड म्हणजे इच्छा. त्याची इच्छा असेल तिथे जाण्यासाठी तो मुक्त होता. वन डे म्हणजे एके दिवशी. ॲज ही वॉज वॉन्डरिंग म्हणजे भटकणे. इन द फॉरेस्ट. कुठं भटकत होता? फॉरेस्टमध्ये. ही सडनली म्हणजे अचानकपणे. सडनली केम म्हणजे आला. कुठे आला? फेस टू फेस म्हणजे समोरासमोर. कोणाच्या? विथ अ लॉयन. एका सिंहाच्या तो समोरासमोर आला. हिज म्हणजे त्याची. फर्स्ट म्हणजे पहिली. रिॲक्शन म्हणजे कृतीला आपण दिलेलं उत्तर. रिॲक्शन म्हणजे एखाद्या कृतीला आपण दिलेलं उत्तर. त्याची पहिली रिॲक्शन काय होती? वॉज टू टर्न अँड फ्ली म्हणजे पळून जाणे, उडून जाणे. अशी त्याच्या मनात पहिली रिॲक्शन आली. परंतु देन ही सॉ. देन म्हणजे नंतर. ही म्हणजे त्याने. सॉ म्हणजे पाहिलं. काय पाहिलं? दॅट द लॉयन हॅड नॉट मूव्ड म्हणजे हलणे. लॉयन हल्ला का? नाही हल्ला. ऑन सीइंग हिम. सीइंग म्हणजे पाहताने. कोणाला पाहताने? हिम म्हणजे ह्याला पाहताने, अँड्रोकल्सला पाहताने तो सिंह थोडासाही हल्ला नाही. इट
नायदर ग्राउल्ड, तो गुरगुरला सुद्धा नाही, नॉर रोअर्ड किंवा गरजला सुद्धा नाही. इनफॅक्ट म्हणजे खरं तर इट लुक्ड म्हणजे तो दिसत होता कसा, ॲट हिम पिटियसली. पिटियसली म्हणजे आशाळूपणे पाहणे, इन अ पिटियस मॅनर. पिटियसली कोणाकडे आशाळूपणे पाहिलं त्यानं, अँड्रॉकल्सकडे. ॲज इफ इट वॉज इन ग्रेट पेन, तो अशा पद्धतीनं अँड्रॉकल्सकडे बघत होता जसं की तो खूप दुःखात आहे. पेन म्हणजे दुःख, पेन म्हणजे दुःख, ग्रेट म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर. अँड्रॉकल्स पॉज्ड म्हणजे अँड्रॉकल्स थांबला. देन म्हणजे नंतर. ही मूव्ड म्हणजे सरकणे. व्हेरी म्हणजे खूप. कॉशियसली म्हणजे काळजीपूर्वक. कसा सरकला तो, कॉशियसली. कुठे, टुवार्ड्स म्हणजे च्या दिशेने. कोणाच्या दिशेने, द लॉयनच्या दिशेने तो हळूहळू सरकला. स्टेप बाय स्टेप, एक एक पाऊल त्यानं सिंहाकडे ठेवलं. द लॉयन मोन्ड म्हणजे काय बघा या ठिकाणी दिले, मेड पेनफुल साऊंड्स. मोन्ड म्हणजे दुःखात आपल्याला त्रास झाल्यावर ज्या पद्धतीचे आपण आवाज काढतो त्या आवाजाला मोन्ड असं म्हणतात. अँड व्हिम्पर्ड म्हणजे बघा परत, क्राईड म्हणजे रडत होता. कसा रडत होता तो, दुःखात. प्लीज हेल्प मी, इट्स आईज सीम्ड टू से. सीम्ड म्हणजे वाटणे. आता सिंह खरं बोलतो का नाही, पण त्याचे डोळे असं वाटत होतं की त्याचे डोळे म्हणायलेत की प्लीज हेल्प मी म्हणजे प्लीज कृपया माझी मदत कर. व्हेन अँड्रॉकल्स ड्रीव नियर म्हणजे जवळ. जेव्हा अँड्रॉकल्स जवळ गेला, द लॉयन लोवर्ड इट्स हेड. लॉयननं काय केलं, लोवर्ड म्हणजे खाली वाकला त्याचं डोकं. अँड बिगॅन म्हणजे सुरुवात केली. कशाला, टू लिक म्हणजे चाटणे. इट्स पॉ म्हणजे त्याचा पंजा. त्याने त्याचा पंजा चाटायला सुरुवात केली. देन म्हणजे नंतर. अँड्रॉकल्स सॉ दॅट द लॉयन्स पॉ वॉज उंडेड म्हणजे जखमी. लॉयन्सचा पंजा कसा झाला होता, जखमी झाला होता. सोअर म्हणजे फाटला होता. अँड स्वॉलोन म्हणजे सडला होता. ऑन अ क्लोजर क्लोजर म्हणजे जवळून, लुक म्हणजे पाहिल्यावर, जवळून पाहिल्यावर. अँड्रॉकल्स नोटिस्ड म्हणजे लक्षात येणे. अँड्रॉकल्सच्या लक्षात आलं दॅट अ बिग थॉर्न म्हणजे काटा, हॅड पियर्स्ड म्हणजे घुसला, ऑन ऑफ द लॉयन्स टो. लॉयन्सच्या टो म्हणजे काय, पायाचा अंगठा. त्या ठिकाणी त्याला काय झालं, एक मोठा काटा घुसला. सो धिस इज द कॉज ऑफ द लॉयन्स डिस्ट्रेस म्हणजे लॉयन्सच्या डिस्ट्रेस म्हणजे काय बघा या ठिकाणी आपल्याला डिस्ट्रेसचा अर्थ कळेल. ग्रेट ट्रबल म्हणजे खूप त्रास. डिस्ट्रेस म्हणजे खूप त्रास. लॉयन्सच्या भयंकर त्रासाचं कारण काय होतं, तो काटा. थॉट अँड्रॉकल्स, हे सगळं अँड्रॉकल्सनं विचार केला. थॉट म्हणजे थिंक म्हणजे विचार करणे आणि थॉट म्हणजे विचार केला. समनिंग अप ऑल द करेज. समनिंग अप म्हणजे जमा करणे. स्वतःकडे जेवढं काही करेज म्हणजे धैर्य होतं ते सगळं अँड्रॉकल्सने एकत्रित केलं. करेज म्हणजे धैर्य. अँड्रॉकल्स स्ट्रेच्ड हिज हँड स्लोली टुवर्ड्स द इंज्युअर्ड पॉ म्हणजे त्यानं त्याचा हात हळुवारपणे जखमी, इंज्युअर्ड म्हणजे जखमी झालेल्या, पॉ म्हणजे पंजाकडे नेला. ही वॉज अफ्रेड, तो घाबरलेला होता. अफ्रेड म्हणजे घाबरलेला. दॅट द लॉयन वूड अटॅक म्हणजे हल्ला. लॉयन वूड म्हणजे करू शकणे. लॉयन वूड अटॅक हिम इफ ही टच म्हणजे स्पर्श करणे. इट्स स्वॉलोन पॉ म्हणजे जखमी झालेल्या जर त्याच्या पंजाला हात लावला तर लॉयन काय करेल, त्याच्यावर हल्ला करेल. बट द लॉयन सीम्ड टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन. पण
त्याच्या लॉयनच्या लक्षात आलं, सीम्ड म्हणजे वाटणे, लॉयनला वाटलं काय की ह्याचं इंटेन्शन म्हणजे एखादी गोष्ट करण्याच्या मागची तुमची हेतू, इंटेन्शन म्हणजे हेतू कसा आहे, चांगला आहे. त्याचं इंटेन्शन लक्षात आल्यानंतर सिंहाने त्याच्यावर हल्ला केला नाही. अँड्रोकल्स टूक द पॉ इन हिज लेफ्ट हँड म्हणजे डावा हात. अँड्रोकल्सनं डाव्या हातात त्याचा पंजा घेतला. डेफली म्हणजे बघा, डेफलीचा अर्थ पाहूयात आपण. डेफली म्हणजे स्किलफुली अँड क्विकली म्हणजे असं हळूवारपणे आणि व्यवस्थित त्यानं तो डेफली ही पुल्ड आउट द थॉर्न. पुल्ड म्हणजे ओढणे, आउट म्हणजे कुठं, बाहेर. त्यानं काटा बाहेर ओढून घेतला. देन म्हणजे नंतर. टिअरिंग म्हणजे फाडणे. अ पीस म्हणजे तुकडा कशाचा, ऑफ हिज ओन क्लोदिंग. त्यानं त्याच्या स्वतःच्या कपड्याचा एक तुकडा फाडला. द काइंड मॅन बाउंड अप म्हणजे बांधला, बाउंड म्हणजे बांधणे. बाउंड अप द लॉयन्स इंज्युअर्ड पॉ. त्यानं लॉयन्सच्या इंज्युअर्ड म्हणजे जखमी झालेल्या पंजाला बांधला. टू हिज सरप्राईज म्हणजे आश्चर्यकारक एखादी गोष्ट घडणे. अँड वंडर म्हणजे आश्चर्य. टू हिज सरप्राईज अँड वंडर द लॉयन देन म्हणजे नंतर. लिक्ट म्हणजे चाटलं. काय चाटला, हिज आर्म. लॉयननं काय केलं, ह्याच्या हाताला चाटलं. ॲज इफ टू शो म्हणजे दाखवणे, काय, ग्रॅटिट्यूड, आभार दाखवण्यासाठी किंवा धन्यवाद दाखवण्यासाठी त्याने अँड्रोकल्सचा हात चाटला. अँड्रोकल्स रिमेंड म्हणजे राहिला. विथ म्हणजे सोबत. विथ द लॉयन टिल इट कुड वॉक. टिल म्हणजे पर्यंत. कुठपर्यंत राहिला तो, इट कुड वॉक. तो वॉक म्हणजे चालू शकत होता. कधी, अगेन म्हणजे पुन्हा. सिंह पुन्हा चालू शकत होता तोपर्यंत अँड्रोकल्स त्याच्यासोबत राहिला. ही वूड हंट इन द फॉरेस्ट म्हणजे हंट म्हणजे काय, शिकार. तो करायचा, शिकार करायचा. आणि अँड शेअर म्हणजे वाटायचा. कोणाला, हिज फूड, त्याचं अन्न. विथ द हेल्पलेस बीस्ट. हेल्पलेस म्हणजे अधीर, जो स्वतःची मदत करू शकत नाही असा. हेल्पलेस बीस्ट म्हणजे राक्षस म्हणता येईल किंवा मोठा प्राणी. एव्हरी डे प्रत्येक दिवशी तो त्याला अन्न वाटायचा. ही वूड क्लीन अँड ड्रेस द लॉयन्स वूंड. ही वूड क्लीन, वूड म्हणजे करू शकणे, क्लीन म्हणजे करत होता, स्वच्छ. आणि ड्रेस म्हणजे त्याला पुन्हा स्वच्छ करून त्याचं पट्टी करणे. द लॉयन्स वूंड म्हणजे जखम. सून म्हणजे लवकरच. द लॉयन वॉज एबल म्हणजे शक्य असणे किंवा करू शकणे. एबल टू मूव्ह अबाउट. मूव्ह म्हणजे हालचाल करायला लागला. मेनी टाइम्स इट फॉलोड अँड्रोकल्स. मेनी टाइम्स म्हणजे खूप वेळा तो अँड्रोकल्सला फॉलो करायचा. फॉलो म्हणजे मागे जाणे. व्हेर एव्हर जिथे कुठे. ही वेंट. ही म्हणजे अँड्रोकल्स. वेंट म्हणजे जात होता. इन द मीन व्हाईल म्हणजे या काळातच. इन म्हणजे आत, कुठं, मीन व्हाईल म्हणजे याच काळात अँड्रोकल्सच्या मास्टर म्हणजे मालकाने काय केलं, हॅड कंप्लेंट. त्यानं कंप्लेंट केली, तक्रार केली. कंप्लेंट म्हणजे तक्रार. कुणाकडे, टू द ऑथॉरिटीज म्हणजे कोण, शासन. ऑथॉरिटीज म्हणजे शासन. दॅट हिज स्लेव. हिज म्हणजे त्याचा, मालकाचा. स्लेव म्हणजे गुलाम. कोण, अँड्रोकल्स हॅड रन अवे. अँड्रोकल्स रन म्हणजे पळणे, अवे म्हणजे दूर. सोल्जर्स सैनिक. वेअर सेंट इन ऑल डायरेक्शन्स म्हणजे दिशा. सेंट म्हणजे पाठवले. सैनिक पूर्ण दिशांमध्ये पाठवले. टू कॅप्चर म्हणजे पकडणे. टू कॅप्चर अँड्रोकल्स. दे सर्च्ड म्हणजे शोधला. फॉर हिम म्हणजे अँड्रोकल्स. हाय अँड लो म्हणजे खाली वर सर्वत्र. बट कुडंट फाइंड हिम पण तो त्यांना सापडला नाही. ॲट लास्ट आणि शेवटी. दे केम टू द फॉरेस्ट. ते जंगलामध्ये आले. फेअर अँड्रोकल्स लिव्ड. फेअर म्हणजे जिथे. अँड्रोकल्स लिव्ड म्हणजे राहत होता.
It so happened that Androcles had gone out alone that day. It so happens म्हणजे हे हॅपन म्हणजे घडणे. त्या दिवशी काय घडलं? अँड्रॉकल्स हॅड गॉन म्हणजे गेला. कुठे? आउट अलोन, एकटा गेला दॅट डे. व्हाईल द लॉयन रेस्टेड, लॉयन रेस्टेड म्हणजे आराम करत होता. नियर द केव, केव म्हणजे गुहा, केव म्हणजे गुहा. बोथ म्हणजे दोघे, बोथ ऑफ देम फेल इन टू म्हणजे फेल म्हणजे पडले. कुठं पडले? इन टू द हँड्स म्हणजे हातात. कोणाच्या? फेल इन टू द हँड्स ऑफ द सोल्जर्स, सैनिकांच्या हातात ते दोघेही पडले. द सोल्जर्स, द सोल्जर्स म्हणजे सैनिक. टूक म्हणजे नेले. कुठं नेले? देम बॅक टू द सिटी, बॅक म्हणजे परत, टू द सिटी, सिटी म्हणजे शहर. दे म्हणजे ते, पुट अँड्रॉकल्स इन चेन्स, पुट म्हणजे ठेवले. कुठे ठेवलं अँड्रॉकल्सला? चेन म्हणजे साखळ्या. इन द प्रिझन, प्रिझन म्हणजे जेल किंवा कारागृह. द लॉयन वॉज केज्ड, केज्ड म्हणजे पिंजरा. लॉयनला कुठे ठेवलं? पिंजऱ्यामध्ये ठेवण्यात आलं. इन दोज डेज, इन म्हणजे आत, कशात? दोज म्हणजे त्या डेज म्हणजे दिवस, त्या दिवसांमध्ये पीपल म्हणजे व्यक्ती, लोक, हू वेअर फाउंड जे सापडले. काय सापडले? टू बी गिल्टी, गिल्टी म्हणजे एखादं गुन्हा केल्यानंतर ते जर सापडले. गिल्टी म्हणजे ऑफ अ सिरियस क्राईम, क्राईम म्हणजे गुन्हा, आणि सिरियस म्हणजे एखादा खूप महत्त्वाचा गुन्हा करताना जर ते सापडले. वेअर फेड, फेड म्हणजे खाऊ घालत होते. काय? कोणाला? टू वाईल्ड बीस्ट, जंगली जनावरांना त्यांना खाऊ घालत होते. ॲज पनिशमेंट, पनिशमेंट म्हणजे शिक्षा. रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर, रनिंग अवे म्हणजे पळून जाणे. रनिंग म्हणजे पळणे, अवे म्हणजे दूर, फ्रॉम म्हणजे पासून. कोणापासून? वन्स मास्टर म्हणजे मालकापासून. वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम, एक गंभीर, सिरियस म्हणजे गंभीर गुन्हा होता. ॲट दॅट टाईम, त्यावेळी. देअरफोर, त्यामुळे, देअरफोर म्हणजे त्यामुळे. अँड्रॉकल्स टू वॉज टू बी थ्रोन, थ्रोन म्हणजे फेकून देणार होते. कुठं फेकणार होते? टू द वाईल्ड बीस्ट, जंगली जनावरापुढे अँड्रॉकल्सला फेकून देणार होते. पुढचा उत्तरा बघूया. ऑन द अपॉइंटमेंट डे, अपॉइंटेड म्हणजे ठरलेल्या, डे म्हणजे दिवस, अपॉइंटेड म्हणजे ठरलेला. ऑन द अपॉइंटेड डे, अपॉइंटेड म्हणजे ठरलेला, डे म्हणजे दिवस. द एम्परर, एम्परर म्हणजे राजा, अराइव्ड आला. ॲट द सर्कस, सर्कस म्हणजे एक गोल जागा. अँड टूक हिज प्लेस, त्यानं त्याची जागा घेतली. द क्राऊड्स, क्राऊड्स म्हणजे लोकांची जमागर्दी. चिअर्ड म्हणजे चिअर्ड लाऊडली, जोरजोरात, लाऊडली म्हणजे जोरात, ओरडत होती. द ट्रम्पेटर्स ब्ल्यू द ट्रम्पेट म्हणजे वाजंत्री वाजवत होते जोरजोराने. अँड अँड्रॉकल्स वॉज ब्रॉड, ब्रॉड म्हणजे आणलं. इन टू द ॲरेना, ॲरेना म्हणजे सर्व लोकांच्या, जसं क्रिकेटच्या ग्राउंडच्या मध्यभागी खेळतात आणि चारही बाजूंनी लोक बसलेले असतात, तशा पद्धतीच्या क्रीडांगणाला ॲरेना म्हणतात. अँड्रॉकल्सला ॲरेनामध्ये आणलं गेलं. हिज चेन्स, चेन म्हणजे साखळ्या. वेअर अनबाउंड, अनबाउंड म्हणजे काढणे किंवा खोलणे. ही फेल्ट वीक, वीक म्हणजे त्याला, वीक म्हणजे थकल्यासारखं वाटत होतं. अँड डिसमेड, डिसमेड म्हणजे काय बघा.
ही फेल्ट वीक म्हणजे थकल्यासारखं, अँड डिसमेड म्हणजे दुःखी. ही वॉज सर्टेन म्हणजे निश्चित, तो निश्चित झाला होता. दॅट धिस म्हणजे हा, वॉज म्हणजे होता, द लास्ट डे शेवटचा दिवस, ऑफ हिज लाईफ. हिज म्हणजे त्याची, लाईफ म्हणजे आयुष्य, त्याच्या आयुष्याचा हा शेवटचा दिवस आहे असं त्यानं पक्क ठरवलं होतं. ॲट द अपोजिट म्हणजे विरुद्ध, एंड म्हणजे शेवटच्या टोकाला, अ गेट वॉज रेज्ड. एक गेट, लोखंडी गेट, रेज्ड म्हणजे वर उचलणे, अँड अ फेरोशियस म्हणजे महाभयंकर, फेरोशियस म्हणजे वाईल्ड अँड डेंजरस फिअर्स. अ फेरोशियस लॉयन वॉज रिलीज्ड म्हणजे मोकळे सोडणे, इन टू द ॲरेना म्हणजे मोकळ्या जागेत, ज्या ठिकाणी अँड्रोकल उभा होता त्या ठिकाणी सिंहाला सोडण्यात आलं. इट हॅड बीन केप्ट हंग्री. त्या सिंहाला हंग्री म्हणजे उपाशी, भुकेलं ठेवण्यात आलं होतं. टू मेक इट मोर फेरोशियस, त्याला खूप धोकादायक बनवण्यासाठी, घातक बनवण्यासाठी उपाशी ठेवण्यात आलं होतं. अँड्रोकल्स वॉज फिल्ड विथ फिअर म्हणजे भीतीने तो घाबरून गेला होता. बट ही पुट अप अ ब्रेव फ्रंट. ब्रेव म्हणजे शौर्य, त्यानं एक अशी शौर्यानं त्यानं एक पाऊल पुढे टाकत होता. द लॉयन सॉ अँड्रोकल्स. लॉयन सॉ म्हणजे पाहिलं, लॉयनने कोणाला पाहिलं? अँड्रोकल्स. अँड रस्ट म्हणजे धावायला लागला किंवा चालायला लागला. टुवर्ड्स म्हणजे च्याकडे, कोणाकडे? हिम म्हणजे अँड्रोकल्सकडे. बाउंडिंग अँड रोअरिंग म्हणजे ओरडायला लागला आणि गुरगुरायला लागला. बट सडनली अचानक, इट स्टॉप्ड तो थांबला. इन इट्स ट्रॅक्स त्यानं चालण्याच्या मार्गामध्ये तो थांबला. ट्रॅक म्हणजे मार्ग. देन इट मूव्ड म्हणजे चालायला लागला. कसा? स्लोली फॉरवर्ड, तो हळूहळू समोर जायला लागला. ऑल इट्स रेज म्हणजे राग त्याचा, रेज. सीम्ड म्हणजे वाटत होतं. काय वाटत होतं? टू हॅव मेल्टेड म्हणजे विरघळून गेला. अँड्रोकल्स सॉ धिस टू. अँड्रोकल्सने सुद्धा हे पाहिलं. ईच म्हणजे प्रत्येक. फ्रेंड रेकग्नाइज्ड म्हणजे ओळखणे. द अदर म्हणजे दुसऱ्याला. ईच म्हणजे प्रत्येक, दोघांनी एकमेकांना ओळखलं. टू एव्हरीवन्स अमेजमेंट म्हणजे सर्वांना अप्रूप वाटलं या गोष्टीचं. द लॉयन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोकल. तो परत अँड्रोकल्सकडे चालायला लागला. अगेन पुन्हा. बट व्हेन इट रिच्ड म्हणजे पोहोचला. रिच्ड हिम म्हणजे त्याच्याजवळ पोहोचला. इट बिगॅन म्हणजे सुरुवात केली. टू पुर अँड रब म्हणजे घासायला आणि फरफर करायला. इट्स नोज म्हणजे नाक. अगेन्स्ट हिम त्याच्याजवळ. अँड्रोकल्स हग्ड द लॉयन. हग्ड म्हणजे मिठी मारणे. लॉयनला अँड्रोकल्सने मिठी मारली. ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय. वेप्ट म्हणजे डोळे, त्यानं त्याचे डोळे पुसले. कशी? रिलीफ म्हणजे सुटकेचा श्वास सोडून, आणि जॉय म्हणजे आनंदाने. द ऑडियन्स म्हणजे जनता. इन्क्लुडिंग म्हणजे त्याला धरून, कोणाला धरून? इन्क्लुडिंग द एम्परर म्हणजे राजासह सर्व जनता. वॉच्ड धिस. वॉच म्हणजे पाहिलं, धिस म्हणजे हे. टेंडर साईट इन ग्रेट वंडर. हे सर्व टेंडर साईट म्हणजे ही गोष्ट ते सर्वजण मोठ्या अप्रूपाने बघत होते. पीपल बिगॅन लोकांनी सुरू केलं. टू चिअर अँड्रोकल्स अँड आस्क म्हणजे विचारलं किंवा सांगितलं. कशासाठी? फॉर हिज रिलीज म्हणजे त्याला सोडण्यासाठी सांगितलं. अँड्रोकल्स. एम्परर म्हणजे राजाने. आस्क म्हणजे विचारणे. कोणाला? अँड्रोकल्स.
टू एक्सप्लेन म्हणजे स्पष्ट करून सांगणे. द लॉयन्स स्ट्रेंज म्हणजे विचित्र बिहेवियर म्हणजे वागणं. लॉयन्सचं विचित्र वागणं स्पष्ट करण्यासाठी सांगितलं. व्हेन ही हर्ड ज्याने जेव्हा ऐकलं द होल स्टोरी, होल म्हणजे पूर्ण, स्टोरी म्हणजे कथा, त्यानं जेव्हा अँड्रोकल्सची पूर्ण कथा ऐकली, द एम्परर वॉज ऑल्सो मूव्ड बाय द ग्रॅटिट्यूड. मूव्ड बाय म्हणजे च्या बाजूने वळणे, कोणाच्या? द ग्रॅटिट्यूड अँड फ्रेंडशिप. ग्रॅटिट्यूड म्हणजे चांगलेपणाने वागणे, अँड फ्रेंडशिप म्हणजे मैत्री, बिटवीन म्हणजे मध्ये, कोणाच्या मध्ये? मॅन अँड द बीस्ट, मानव आणि जनावर. ही ऑर्डर्ड त्याने ऑर्डर म्हणजे आदेश दिला. दॅट अँड्रोकल्स शुड बी सेट फ्री. शुड बी म्हणजे असायला हवा. कसा असायला हवा? सेट फ्री म्हणजे मोकळा असायला हवा. ही वूड नो लॉंगर बी अ स्लेव. ही वूड म्हणजे तो असणार नाही, नो म्हणजे नाही, लॉंगर म्हणजे इथून पुढं, बी अ स्लेव गुलाम असणार नाही. व्हेन जेव्हा एम्परर आस्क्ड अँड्रोकल्स व्हॉट अदर रिवॉर्ड ही वूड लाईक. व्हॉट अदर म्हणजे काय? अदर म्हणजे दुसरा, रिवॉर्ड म्हणजे बक्षीस, काय पाहिजे? अँड्रोकल्स रिप्लाईड म्हणजे प्रत्युत्तर दिलं त्यानं. दॅट ही डिड नॉट म्हणजे नाही, वॉन्ट एनिथिंग, वॉन्ट म्हणजे पाहिजे, एनिथिंग म्हणजे काहीही नाही, फॉर हिमसेल्फ म्हणजे स्वतःसाठी. बट ही वॉन्टेड द लॉयन टू बी सेट फ्री टू. पण लॉयनला सुद्धा मोकळं सोडावं अशी त्याची इच्छा आहे. द टू म्हणजे दोघे, फ्रेंड्स मित्र, वेंट बॅक म्हणजे परत गेले, टू द फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ. फ्री म्हणजे स्वतंत्र आनंदी लाईफ जगण्यासाठी ते दोघेही परत जंगलामध्ये गेले. तर अशा पद्धतीने ही अँड्रोकल्स आणि लॉयनची स्टोरी आपण समजावून घेतली. पुढच्या भागामध्ये आपण या पाठावरचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे समजून घेऊयात. धन्यवाद.